रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। अलीकडे पोलिसांकडे अनेक लोक संशयाने पाहतात, पण काही पोलीस वाईट असतील। ही कोल्हापुरातील वाहतूक पोलिसांनी आपला खाकी वर्दीतला प्रामाणिकपणा सिद्ध केलाय। त्याचं घडलं असं, पुणे नारोली सुपा येथील एक वयोवृद्ध शेतकरी कोल्हापुरात आला होता। आता इच्छा झाली असेल म्हणून आजोबांनी थोडी घेतली म्हणजे मद्यप्राशन केलं। पुण्याला परत निघालेल्या आजोबांना चढले आणि ते तावडे हॉटेल चौकात रस्त्यावर झोपले। मद्यधुंद आजोबांना उठता येईना, त्यांचा अपघात होऊ शकतो, तिथं वाहतूक ही ठप्प झाली आहे अशी माहिती रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन चालकानं वाहतूक पोलिसांना दिली। माहिती समजताच हवालदार बाबासो कोळेकर, जितेंद्र भोसले व सुरेंद्र खाडे तातडीनं घटनास्थळी पोहोचले। तिघांनी आजोबाला बाजूला घेतले। त्या आजोबांच्या हातात कागदात काही गुंडाळलेलं बंडल दिसलं। आजोबांना विचारले असता ते म्हणाले, साहेब मी पैसे मोजणार आहे, त्यामधील 1000 रुपये बाजूला ठेवून उर्वरित रक्कम पिशवीत ठेवायची आहे। पोलिसांनी ही घटना वरिष्ठांना फोनवरून कळवली। त्यांच्या सूचनेनुसार आजोबांच्या घरी फोन केला। घरच्यांनी कोल्हापूरचे आपले नातेवाईक तेथील त्यांच्याकडे रक्कम व आजोबांना ताब्यात देण्यास सांगितलं। त्यानुसार नातेवाईक आले। नंतर कांदा विक्रीतून आलेले 68,000 रुपये जसेच्या तसे आजोबांच्या ताब्यात दिले आणि पोलिसांनी आपली खाकी वर्दीतला प्रामाणिकपणा सिद्ध केला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।